ज्या ठिकाणी अभेद आहे बोलू नका त्या ठिकाणी सुख आहे. जगद्गुरु तुकोबाराय हेच वर्णन करतात का या अभंगामध्ये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. तुकडोजी महाराज सुद्धा एका अभंगामध्ये वर्णन करतात त्या भेदाचं. जगाचा भेद लयाला जावो शांती अखंडित राहो. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हा एक कालच. ज्या ठिकाणी भेद असतो त्या ठिकाणी काला होत नाही. ज्या ठिकाणी अभेद आहे त्या ठिकाणी काला होतो. वास्तविक पाहता दगड जर एकत्रित आले दगड तर भिंत तयार होते. आणि ज्यावेळेला सर्व समाज एकत्रित येतो त्यावेळेला तो कालाच होतो. त्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं. गावाचा उद्धार होतो, तालुक्याचा उद्धार होतो, जिल्ह्याचा उद्धार, देशाचा उद्धार. त्या माठाचा असा उद्देश आहे बघा. त्या मडक्यामध्ये अनेक वस्तूचं मिश्रण आहे. दही आहे, पोहे आहेत, मुरमुरे आहेत, मिरची आहे, लोणचं आहे. लोणचं कसं आहे? लोणचं आहे आंबट, मिरची आहे तिखट, पोहे आहेत पानचट, मुरमुरे आहेत हलकट, साखर आहे गोड. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. काही पानचट आहेत, काही तिखट आहेत, काही आंबट आहेत, काही गोड आहेत. ज्या वेळेला सगळी लोक एका जागी येतील त्याच वेळेला काला होतो. विठ्ठल काला कुठेही होत नाही. काला कोणीही देत नाही. काला कोणीही खात नाही आणि काला कोणीही घेत नाही. काला खाणारा विशेष, काला देणारा विशेष, काल्याचं ठिकाण विशेष आणि काला घेणारा विशेष. काला कुठे होतो? काला देव आणि भक्तांच्या सानिध्यात होतो. काला कोण देतो? तर काला देव देतो. प्रसाद देतो पंढरनाथ. काला देव देतो. काला कोण घेतो? आणि काला घेण्याचा अधिकार कोणाला असेल तर कोणी निका वैष्णव असेल त्यालाच काला घेण्याचा अधिकार. वैष्णव निका संभ्रम काला वाटो एकमेका. वैष्णव निका संभ्रम. तो निकास हवा. त्या निक्यात वैष्णवाला काला खाण्याचा अधिकार. विठ्ठल वेळ अतिशय थोडा आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला काला आटपायचा. 12 वाजेपर्यंत काला का आटपायचा आहे तर सांगायची गरज नाही. सरपंच साहेबाला सांगितलं होतं मी. महाराज म्हणलं इसापूरला कथा चालू आहे, 12 वाजता कथा सुरू होते. काही माणसं म्हणले महाराज तुम्ही असा खटाटोप का करता? मग एकच करावं नको, कीर्तनच करायचं, भागवतच करायचं, दोन्ही कशाला करता? एक माणूस मला म्हणला महाराज कुठाने करू नका, तुमची तब्येतीवर परिणाम होईल तुमच्या. हे दोन्ही काय करता तुम्ही? एकच कीर्तनच करा ना, भागवतच करा. मी म्हणलं मग तुम्ही काऊन कापसाच्या फट्यात मिरच्या लावता? काही माणसं इतकी हुशार, कापसाच्या फट्यात इकडे गुडदा असं मुगाचं तास टाकतात. तसं काऊन करता? म्हणे महाराज तेवढाच खर्च होते ना फवारणीचा. मग आम्हाला नाही का वाटतं आमचा खर्च भागवा? आम्हाला वाटते वर टाइम केलं म्हणजे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज एका ध्येय वेळी झालेल्या गवळणीचं वर्णन करतात. जगामध्ये काही वेळे असतात. एक वेळा असा आहे
येडं म्हणजे पिस. काही काही पिशे भेटतात जगात, पिशे. स्वतःची अक्कल नाही, दुसऱ्यानं सांगलेलं कळत नाही. एका पिशानं प्रश्न विचारला, म्हणे महाराज केळं 20 रुपये डझन तर आंबे केवढ्या किलो? काय उत्तर द्यावं? केळं 20 रुपये डझन तर आंबे केवढ्या किलो? भजनी मंडळीपैकी सांगू शकेल का कोणी आंबे केवढे किलो असतील? बंडू बाबा तुम्ही सांगता? नाही. अहो, केळाचा भाव वेगळा आणि आंब्याचा भाव वेगळा. आंब्याचा आणि केळाचा काय संबंध आहे? काहीतरी प्रश्न विचारावेत, काहीतरी प्रश्न विचारावे. आणि काही काही माणसाला बोलायची फार सवय असते, जास्त दाट बोलायची. शास्त्र सांगतं आमचं शास्त्र, जास्त बोललं नाही पाहिजे, बोलू नये. तुम्हाला बोलणारी माणसं आवडतात का न बोलणारी आवडतात? न बोलणारी आवडत नाही, पण जास्त दाट बोलणारी आवडत नाही. मोजके बोलणारे पाहिजे. आमचे ज्ञानोबा सांगतात, साज आणि मवाळ नितले आणि रसाळ, शब्द जैसी कल्होळ अमृताचे. गोड बोललं पाहिजे, थोडं बोललं पाहिजे, मोजकं बोललं पाहिजे. ऐका वाटलं पाहिजे त्याचं बोलणं. बोलणाऱ्याचा फार उताला जगात, इतका उताला बघा. पण स्थिती अशी झाली या जगतामध्ये, ज्याचं ऐका वाटायला लागलं ते बोलेच ना. ज्याचं ऐका वाटते ते बोलेच ना. आणि ज्याचं ऐका वाटणं ते मुक राहील, ते मुक राहील. होत आला जग. जास्त दाट बोलू नये. तुम्हाला कावळ्याचं बोलणं आवडतं का कोकिळेचं? कैलासराव, कोकिळेचं बोलणं का आवडतं? कारण ती फक्त वर्षातून एकदाच ओरडते. आणि कावळा घरावर बसला की काव 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 काव. त्याला हाणारे म्हणतात त्या कावळ्याला. कबीरदास महाराजांचा एक दोहा आहे, कागा किसका धन हरे, कोयल किसको मीठी वाली बोलते, जग अपनो कर ले कबीरा, जग अपनो कर ले. कोकिळेचं बोलणं आवडतं, ती मोजकी बोलते. आणि आमचं शास्त्र सांगतं जास्त दाट बोलू नये. जी माणसं जास्त दाट बोलतात त्यांची मरते प्रसंगी वाचा बसत असते. विठ्ठल. मग काही माणसं म्हणतील महाराज मी बोलूच नाही का? बोलावं, बोलावं, पण काय बोलावं? बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा
करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल बोलावा. बोलायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल बोला, पाहायचं असेल तर विठ्ठलच पहा. एवढंच नव्हे, तुम्हाला घरात भांडणं जरी करायचे असतील तरी हरी हरी म्हणून द्या रटा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, त्यागांती हरी बोला. हरी वाचून काही बोलूच नका. काय घेणं देणं हे बोलायचं. कुठून आपला विषय निघाला? त्या ध्येय वेड्या, त्या वेड्यापासून निघाला. काही वेड्या असतात दाट बोलणारे असतात. एक येड विमानात बसलं, आता ज्या सीटचं त्याचं रिझर्वेशन त्या सीटवरती बसावं का नाही, दुसऱ्या सीटवर बसलं. आणि ज्या व्यक्तीचं रिझर्वेशन होतं ती व्यक्ती आली, बघितलं, अरे तुम्ही माझ्या सीटवर बसला, ही सीट माझं आहे. तो म्हणला तुम्ही माझा जीव जरी घेतला तरी मी या सीटून उठणार नाही. तो पायलट आला, त्याने समजावलं, बाबा ही सीट तुझं नाही, जे तुझं सीट आहे त्या सीटवर जाऊन बस. तो म्हणला तुम्ही काही प्रयत्न करा, मी आता उठणार नाही म्हणजे उठणार नाही. एक शिपाई आला आणि त्या शिपायानं त्या येडेच्या कानात काय सांगितलं कोणास ठाऊक. ते येडं चटकन उठलं आणि समोरच्या सीटवर जाऊन बसलं. आता तुम्ही म्हणाल महाराज ते येडं सांगून सुद्धा का नाही उठला, आणि शिपायाने कानात सांगल्याबरोबर ते का उठला असेल आणि समोरच्या सीटवर का बसला असेल. ड्रायव्हरनं प्रश्न विचारला, का हो तुम्ही असं त्याच्या कानात काय सांगितलं की ते चटकन सीटून उठलं आणि समोरच्या सीटवर जाऊन बसलं. शिपाई म्हणला त्याला जायचं बंगालला. मी त्याला सांगितलं मामा तुम्हाला कुठं जायचं, तो म्हणला मला बंगालला. मग एक काम करा, हे जे सीट आहे ना तुम्ही या सीटवर बसले ना, ते सीट पाकिस्तानला जातो आणि समोरचं सीट बंगालला जातो. बघा इतके येडे, इतके येडे, अशी काही येडी भेटतात. जगात 3 प्रकारचे वेडे आहेत, 3 प्रकारचे पिशे आहेत. एकाला संसाराचंच पिसं आहे, एकाला देवाचं पिसं आहे आणि एक अगदीच पिसं आहे. एका भक्ताला केवळ देवाचंच पिसं लागलेलं आहे. देव पिशा त्या उदारा. ध्येय वेडी झालेली गवळण एके दिवशी पाणी आणण्याकरता गेली. घागर तिने डोक्यावर घेतली, भरलेली घागर, आणि भगवंताची मनोमन आठवण करू लागली. तिने हाक मारली देवाला. कशी हाक होती तिची बघा, हाक मारण्याची पद्धत वेगळी असते. तोंडानं मारलेली हाक ही कानापर्यंत पोहोचते, मनाने मारलेली हाक स्वार्थाची असते, आणि अंतकरणातून मारलेली हाक ईश्वरापर्यंत पोहोचते. अंतकरणातून तिनं हाक मारली, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया, कान्हया रे. हे कान्हा मला कधी भेटणार आहेस? बस माझी एक इच्छा आहे, एकदा तुला डोळे भरून पाहावं. आता गॅरंटी देता येत नाही शरीराची, बस एकदा डोळे भरून पाहावं. आलेत परमात्मा, दर्शन दिलं आणि अदृश्य झाले. भक्तापासून देव दुरावल्या गेल्याच्या नंतर भक्तांची कशी स्थिती होते या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे.
मासा जर पाण्यापासून वेगळा केला तर तो किती दिवसाने मरतो? एका दिवसाने नाही, एका मिनिटाने नाही, एका क्षणात नाही. पाण्याचा आणि माशाचा वियोग म्हणजे त्याचा मृत्यू. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासा जसा पाण्यापासून वेगळा केला तर तो तात्काळ मरून जातो, तसा देव जर भक्तापासून दुरावल्या गेला, भक्ताच्या भजनामध्ये काही विघ्न आलं का संतांचं भक्तांचं मरण होतंय. आस्था व्यस्त झाली ती गवळण, निस्तेज झाली, निर्बल झाली, दुर्बल झाली आणि देवाची वाट पाहायला लागली. देवा आताच तुम्ही माझ्या समोर होतात, या वेगी एथवरी होता संग. कुठे गेला? बराच वेळ झाला, बराच वेळ झाला, बराच वेळ झाला. ती गोपिका एकाच ठिकाणी उभी आहे, डोक्यावरती भरलेली घागर आहे, सिद्ध पुरुषासारखे तुकोबर आहे. त्या गोपिकेच्या जवळ आले, त्या गोपिकेची अवस्था पाहिली आणि त्या गोपिकेनं प्रश्न विचारला, हे गोपिका, बराच वेळ झाला मी तुला पाहायला लागलो, तू एका ठिकाणी उभी आहेस आणि तुझ्या डोक्यावरती भरलेली घागर आहे, तू घरी का जात नाहीस? जा ना तुझ्या घरी. तर तिनं उत्तर दिले तुकोबारायांना, महाराज आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही, नाही जाऊ शकत, आता मी तुमच्यापर्यंत आले. बघा, जसं मुलीला हे माहेर आवडतं, सासर आवडत नाही. का नाही आवडत? सासरमध्ये दुःख आहे आणि माहेरामध्ये सुख आहे. भक्तांचं खरं जर माहेर कोणतं असेल तर परमात्मा. महाराज सुंदर वर्णन करतात बघा. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची, करी माहेरची, करी माहेरची आठवण. हे माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे, माझे, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे भीरेच्या दिरी, आहे भीरेच्या दिरी, आहे भीवरेच्या दिरी. भक्तांचं खरं जर माहेर कोणतं असेल तर ते पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे. एकाच ठिकाणी उभी आहे, सिद्ध पुरुषासारखे तुकोबारा म्हणतात, आता तुझ्या घरी जा. तिने सांगितलं, आता मी लौकिकाकडे जाऊ शकत नाही, नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? तर तिनं समर्पक उत्तर दिले की त्या हरीनं माझं चित्त हरलं. अभंगाचं पहिले हरिले
रे. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. त्या हरीने माझं चित्त हरलं. मी आता घरी जाऊ शकत नाही. परमार्थ करणे हा चित्ताचा विषय आहे. परमार्थ करायचा असेल तर चित्ताची गरज आहे. व्यवहार करायचा असेल तर वित्ताची गरज आहे. आणि शरीर स्वास्थ्य जर चांगलं चालवायचं असेल तर पित्ताची गरज आहे. चित्त, वित्त आणि पित्त. त्या हरीने माझं चित्त हरलं. आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. आता थोडं सरळ सरळ घेतो. ती गवळण सिद्धपुरुषासारख्या तुकोबारायांना म्हणायला लागली, तुकोबाराय, कारण या ठिकाणी घडलेली गोष्ट आमच्या घरच्या लोकांना सांगू नका. आणि ही जर गोष्ट आमच्या घरच्या लोकांना सांगितली तर ते मला काय म्हणतील. घरी नंदा जावा सासू सासरे. माझं जीवन पारतंत्र्यातलं आहे. आणि स्त्री म्हटलं की स्त्रियांचं जीवन हे पारतंत्र्यातलं असतं. जेवढं पुरुष मंडळींना स्वातंत्र्य आहे तेवढं स्वातंत्र्य आमच्या माता भगिनींना नाही. उदाहरणार्थ भजे तळायचं काम सुरू झालं, घरी पाहुणे आले आणि भजे तळायचं काम सुरू झाल्याच्या नंतर एखाद्या बाईनं, एखाद्या सासूरवासनीनं भजे तळत असताना एखादा भजा तोंडात टाकून पाहिला का की चटणी मीठ बघू द्या म्हणून? नाही. माणसं येतील, टोपलीतला भजा उचलतील, चटकन तोंडात टाकतील आणि चटणी मीठ बघतील. का? त्यांना स्वातंत्र्य आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. ती कधीच तो भजा तोंडात टाकून पाहणार नाही. माणसं भजे तर खाऊन पाहतीलच, पण कालवलेले बेसन सुद्धा खातील. त्यांना स्वातंत्र्य. स्त्रियांचं जीवन हे पारतंत्र्यातलं आहे. कसं पारतंत्र्यातलं आहे? घरातली सगळी माणसं झोपल्याच्या नंतर तिनं झोपावं, सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर तिनं जेवावं आणि सर्वांच्या अगोदर तिनं उठावं. तिचं जीवन पारतंत्र्यातलं आहे. ती म्हणते, तुकोबाराय, माझ्या घरच्या माणसांना ही गोष्ट सांगू नका. पारखियासी सांगता गोष्ट, घरची कुटी खातील. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. तुकोबाराय म्हणले, हे भाग्यशाली गवळणी, तू अजून सुद्धा जगनिंद आहेस. तू एक काम कर, ज्या परमात्म्याला तू पाहलस ना त्या परमात्म्याला तू एकदा पुन्हा पहा. पण पाहत असताना तो निवांत राहा. तुका म्हणी निवांत राही, पाहिले पाहे परतुनी. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. विठोबा चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, चरित्र
उच्चारावे. कोणतं चरित्र उच्चारावं? चरित्र. कोणतं चरित्र? जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. काय चरित्र केलं भगवान परमात्म्याने? त्या अगोदर या सृष्टीवरती, या भूतलावरती भयंकर पाप झाले. किती पाप? अनाचार, दुराचार, व्याभिचार, सैराचार, भ्रष्टाचार, अनेक प्रकारांचा सुळसुळाट झाला. आणि या पृथ्वी मातेला या पापाचं ओझं सहन होत नाही. ही पृथ्वी माता अनेक ओझं सहन करते, मोठे मोठे पर्वत सहन करते, पण या भूमातेला, या पृथ्वी मातेला, या भारत मातेला फक्त पाप सहन होत नाही. आणि सध्याच्या काळामध्ये या भारत मातेवरती, या सृष्टीवरती 3 प्रकारचे जबरदस्त पाप व्हायला लागले. 3 प्रकारचे पाप. ऐका, पहिलं पाप कोणतं आहे? पहिलं पाप आहे गोहत्या. दुसरं पाप आहे बाल हत्या. आणि तिसरं पाप आहे स्त्रीची हत्या. विठ्ठल. गायीची हत्या. मोदी साहेबांनी गोहत्येचा कायदा आता अंमलात आणलेला आहे. गायीचं रक्षण केलं पाहिजे. गाय आपली माय आहे. गायी शेतकऱ्याची माय आहे. जोपर्यंत या विश्वात गाय जिवंत आहे तोपर्यंत विश्व जिवंत आहे. ज्या दिवशी या जगातली गाय संपेल त्या दिवशी अधर्म होईल. ज्या दिवशी गाय संपेल, ज्या ठिकाणी गाय नाही पाऊस पडणार नाही, ज्या ठिकाणी गाय नाही त्या ठिकाणी अधर्म होईल, भांडणं होतील, लोक लुटारू सारखे वागतील. एखादी नापीक जमीन असेल आणि त्या नापीक जमिनीतून जर आमची गोमाता नुसती फिरून जरी गेली ना तर ती जमीन अतिशय सुपीक आणि कसदार बनते. हे गायीचं महत्व आहे. सकाळी उठून जर गोमातेचं दर्शन घेतलं तर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं पुण्य तुमच्या पदरात पडतं. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. म्हणून सकाळी उठावं आणि गोमातेचं दर्शन घ्यावं. गोमातेचं काय महत्व आहे महाराज? रामायणामध्ये सुंदर प्रसंग आहे. आता तो सांगायचा नाही, आपल्याला वेळ नाही. पण प्रत्येकाच्या कुठेवरती गाय असली पाहिजे. आपल्या डोळ्या देखत, आपल्या नजरेसमोर एखादा कसाब त्या गोमातेला जर ओढत नेत असेल तर त्या गोमातेला अडवा. आणि 4 वेदाचं आणि 6 शास्त्राचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरात पडून घ्या. कसं मारल्या जातं त्या गाईला? ऐका, कसे हाल केले जातात. जोपर्यंत ती गोमाता तुमच्या खुट्यावरती आहे तोपर्यंत आपण तिची व्यवस्था करतो. जोपर्यंत भरपूर दूध देते तोपर्यंत तिला भारा टाकतो. आणि तीच गोमाता थकली भागली की आपण त्या गोमातेला कसाबाच्या हवाली करतो. ज्यावेळेला राजो ती गोमाता तुमचा खोटा सोडून कसाबाच्या हातात जाते त्यावेळेला अक्षरशः तिच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात. आणि ती गोमाता अक्षरशः रडते, मालक काय चुकलं हो माझं? काय चुकलं मालक? मी दुसऱ्याच्या शेतामध्ये गेली, 2 घास खाण्याकरता माझ्या पोटामध्ये आग पडली होती. 2 घास खाण्याकरता गेली, त्या मालकानी माझ्या पाठीवरती बदाबदा काठ्या मारल्या आणि माझ्या पाठीवर ओढाले. पण कशा करता मी माझे हाल केले? तुमच्या लेकरांना दूध देण्याकरता, तुमच्या लेकराची छाती धष्टपुष्ट करण्याकरता आणि माझ्या लेकराचं पालन पोषण करण्याकरता माझ्या पाठीवरती ओळ आले. पण मालक, कधीच मी तुमच्याकडे तक्रार केली नाही की मालक बघा माझ्या पाठीवरती किती ओळ आले हो, किती मारलं त्या मालकाने मला. कधीच नाही मालक. माझ्या पोटामध्ये कधी दुखलं तर मी कधीच तुमच्याकडे तक्रार केली नाही की बघा माझ्या पोटामध्ये दुखतं. आणि ज्यावेळेला मी थकली की तो कसाब आला आणि त्या कसाबाच्या हवाली मला करून दिलं. तो कसाब तिला पुरण्या टोचत नेतो. रात्रभर त्या गोमातेला अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवल्या जातं. भयंकर रात्र पाहिल्याच्या नंतर ते वासरू, ते चिमुकलं वासरू आपल्या आईला म्हणतं, मा ए आई आपण कुठं आलो? आईकडं एकही उत्तर नसतं त्या वासराला देण्याकरता. ती गाय म्हणते, बाळा
आपण आता भयंकर या काळाच्या तावडीमध्ये सापडलो रे. सकाळ झाल्याबरोबर हे भयंकर लोक आपली कत्तल करणार आहेत आणि आपल्याला मारणार आहेत. सकाळ झाल्याच्या नंतर हिटरनं पाणी तापवतात बघा. ज्या वेळेला पाण्याला उकळी येते त्यावेळेला ते पाणी किती टक्के तापल्याच्या नंतर उकळी येते? 100%. 100% पाणी तापलं का मग त्या पाण्याला उकळी येते आणि उकळलेलं पाणी त्या गोमातेच्या अंगावरती ओतल्या जातं. आणि ज्या वेळेला गोमातेच्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतल्याबरोबर त्या गोमातेच्या अंगाची लाही होते आणि तीच गोमाता हंबरडा पडते, जोराने हंबरडा पडते. तिला त्या ठिकाणी वाचवण्याकरता कोणीच नसतं. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला ज्याला जगात कोणीच नसतं त्यावेळेला फक्त त्याला एक देव असतो. अंगावरती पाणी ओतल्याबरोबर तिने हंबरडा फोडला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. देवा धाव. पण एवढे हाल करून त्या गोमातेला मारल्या जातं. पण आमची गोमाता तुम्हाला कधी शाप देत नाही शाप देत, तुम्हाला आशीर्वादच देते. ती का आशीर्वाद देते माहित आहे? तर ती तुमची माया असते. कोणती अशी जगात माया आहे की ती आपल्या लेकराला शाप देईल? जी आई आपल्या लेकराला शाप देते ती आईच नसते. जी आशीर्वाद देते ती आपली माया असते. विठ्ठल म्हणून गोमातेचं रक्षण करा, गाईला सांभाळा. कृष्ण परमात्म्याने फक्त गायी पाळल्या. पहिलं पाप आहे गोहत्या, दुसरं पाप आहे बाल हत्या. 4-5 महिन्याचा गर्भ पोटात राहिला की आपण त्या गर्भाची तपासणी करतो. डॉक्टर साहेब या गर्भाची तपासणी करा. गर्भाची तपासणी केल्या जाते आणि त्यानंतर डॉक्टर लोक सांगतात, भाऊसाहेब 6 महिन्याचा गर्भ पोटात आहे. सांगा साहेब गर्भ कशाचा आहे? मुलीचा आहे का मुलाचा? डॉक्टर लोक सांगत नसतात. साहेब 10,000 रुपये घ्या, सांगा. डॉक्टर महाराज त्यावेळेला सांगतायत की गर्भ मुलीचा आहे. त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते, डॉक्टर साहेब ठेवू नका, मारा त्याला, मारा, मारून टाका, ठेवू नका. आणि ज्यावेळेला त्या गर्भावरती शस्त्रक्रिया केल्या जाते, त्या गर्भाला मारल्या जातं, त्यावेळेला गर्भातलं चिमुकलं बालक आपल्या आईला उपदेश करत, आई हे आई का मारतेस ग मला? का मारतेस? काय चुकलं माझं? मला हुंडा द्यावा लागतो म्हणून तुम्हाला मारतेस का गाई? हे बघाई, माझ्या हुंड्याचा खर्च जर तुला जास्त वाटत असेल नाही तर शनिवारी आणि रविवारी मला सुट्टी असते. शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीमध्ये मी तुझ्यासोबत दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपो लागायला जाईन आणि माझ्या रोजाचे आलेले पैसे मी एका गल्ल्यामध्ये साठवून ठेवीन आणि ज्या वेळेला माझे संबंध जुळतील त्याच दिवशी मी माझा गल्ला फोडेन आणि माझ्या हुंड्याला मदत करीन. आई मला मारू नको, मारू नको मला. काय चुकलं गाई माझं? का मारतेस मला? आई माझ्या खाण्यापिण्याचा खर्च जास्त येतो म्हणून तुम्हाला मारतेस का गाई? हे आई माझ्या खाण्यापिण्याचा खर्च जर तुला जास्त येत असेल नाही तर मी कालची उरलेली शिळी भाकरी पाण्यात भिजवून खाईन, एका टायमाला उपवाशी राही नाही. पण मला मारू नको बरं, मला मारू नको. का मारतेस गाय मला? का मारतेस? आई माझ्या कपड्याचा खर्च तुला जास्त येतो म्हणून तू मारतेस का गाई? हे आई माझ्या कपड्याचा खर्च जर तुला जास्त येत असेल नाही तर तुझ्या फाटलेल्या साड्या मी टेलरकडे घेऊन जाईन आणि त्या फाटलेल्या साड्यांचे कपडे मी अंगावर शिवून घालत जाईन. आई मला मारू नको. सांगना
आई ग हे आई सांग ना गाई मला कोण जपणार ग तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार होईन मी मोठी शिकून शिकून मारेन भरारी पाखरू होऊन शाळेतून घरी आल्यावरती काम करणार ग आई तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार ग होईन मी मोठी राजाची राणी येईल ग तेव्हा तुझ्या डोळ्यातून ग पाणी पाठवणीची वेळ आल्यावरती आई आणि बाबा रडणार ग तुझ्या विनाई मला जन्माशी कोण घालणार ग विठ्ठल भयंकर पाप आहे महाराज त्या गर्भहत्येचं गर्भाच्या हत्येचं म्हणून हत्या करू नका आपण हत्या केली म्हणून तर ही वेळ आपल्यावर येऊन ठेपली कोणती वेळ मुलीच मिळायला तयार नाहीत मुलीच भेटत नाहीत महाराज नाही भेटत आणि आता एक लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक गावामध्ये आता लोक असे बोर्ड लावतील आमच्या गावामध्ये घोड मुंजे मिळतील नवरदेवाचा ऊत आला नवऱ्याच नाही हे कशामुळे घडलं मुलीची हत्या केल्यामुळे आता हुंडा द्यायचं काम नाही पडणार नाही नाही आता तुम्हाला तिकडून घ्यावं लागेल मुलाकडून 10 लाख द्या मुली पहिला मुलीचा बाप टेन्शन मध्ये असायचा आता मुलीचा बाप टेन्शन मध्ये नाही आता मुलीचे बाप वजनात आहे मुलीचा बाप कोणता आणि मुलाचा बाप कोणता हे बैठकीत कसं ओळखत होते ज्याची टोपी कडक इतकी कडक टोपी हात जरी लागला तर बोट कापल इतकी आणीदार टोपी समजून घ्यावा हा नवरदेवाचा बाप आणि ज्याच्या कपड्यावरती इस्त्रीच नाही साध्या कपड्यामध्ये घनगडी झालेली टोपी फाटली एक कोपरा फाटलेला समजून घ्यावा हा नवरीचा बाप तो बैठकीत येतच नव्हता भाला टोपी आता हे का पोटात खूप असते का गाईचा कोठा ऐकायला होते का 2 एकर वावर ऐकायला होते पण आता मुलीच्या बापाची वेळ संपली आता ही मुलाच्या बापावर वेळ आली विठ्ठल म्हणून मुलगा झाला तर दुःख मानत जा मुलगी झाली तर आनंद मानत जा सांगू तुम्हाला एका मुलीचा बाप ज्यांनी एका मुलीचं कन्यादान केलं तर त्याला किती पुण्य आहे 1 पृथ्वी दान केल्याचं पुण्य 1 पृथ्वी दान केल्याचं प्रमाण सांगू साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान कर्दम ऋषीला किती मुली होत्या 9 मुलीचं कन्यादान केलं किती भाग्यवान ज्याच्या नशिबात जितक्या पोरी जास्त तो तितका भाग्यवान आहे विठ्ठल म्हणून दुसरा पाप आहे गर्भाची हत्या आणि तिसरी हत्या स्त्रीची हत्या
अतिशय पाप होऊ लागलं. सुळसुळाट झाला पापाचा. अनाचार, दुराचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, व्यभिचार. आणि या पापाचं ओझं, या पापाचं दुःख पृथ्वी मातेला सहन झालं नाही. आणि ती पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला दुःख सांगितलं. हे ब्रह्मदेवा, फार दुःख झालं. ब्रह्मदेव आदी सर्व 33 कोटी देवदेवता भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले आणि प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दन आनंद घना अविनाशा. हाक मारली देवाला. भगवान विष्णू परमात्मा म्हणतात, काय दुःख आलं तुमच्यावर, काय कोणतं संकट आलं. त्यावेळेला भक्त 33 कोटी देव म्हणतात, हे देवा, आमच्यावरती फार मोठं संकट आलंय. आता संकटाचं निवारण करणं हे तुमचं काम आहे. कारण तुमचं म्हणणं आहे, देवाचं म्हणणं आहे. देवाचं काय म्हणणं आहे? देव काय म्हणतात? यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशया च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशया च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा युगायुगामध्ये संभवतो. कशाकरता संभवतो? दुष्टांना तो मारत नाही, तर दुष्कृताम, त्यांचं दुष्कृत घालवण्याकरता. ठीक आहे, काही काळजी करू नका. मी तुमचं दुःख निवारण करण्याकरता येतो. मी तुम्हाला संकटातून सोडवतो. काळजी करू नका. पण संकटातून जर सोडवायचं असेल तर तुम्हाला भजन करायचं असेल, भजन करावं लागेल. ठीक आहे, ऐका मंडळी. माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री संतोषरावजी बांगर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. 2 मिनिटं आपण भजन करूया. पहिल्यांदा सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज कृष्ण भगवान आज के आनंद की, गाँव वाले की, सिरसम वाले की विठ्ठल. ऐका, 33 कोटी देवदेवता भगवान विष्णू परमात्म्याकडे गेलेत. आणि तेच 33 कोटी देवदेवता त्यांनी एक छोटस गाव निवडलं आणि त्या गावाचं नाव आहे गोकुळ. जे कृष्ण परमात्म्यासोबत जे 33 कोटी देव होते, तेच 33 कोटी देवदेवता भगवान कृष्ण परमात्म्यासोबत गोपाळ होऊन जन्माला आले. तीच गोपाळ प्रभू रामचंद्रासोबत वानर सेना म्हणून जन्माला आली. आणि या कलियुगामध्ये तेच भक्त, तेच देव या कलियुगामध्ये बांगर साहेबासारखे भक्त म्हणून जन्माला आले.
आनंद आहे, खूप समाधान वाटलं. कारण मला वाटतं संतोषरावजी बांगर साहेब म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा अवतार. कारण छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे कीर्तन ऐकण्याकरता जात होते. ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन चालू असायचं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय तोंड भरून छत्रपती शिवरायांचं वर्णन करायचे, छत्रपतींचे विचार घ्यायचे. तुकोबारायांचे विचार छत्रपतींच्या जीवनामध्ये रुजू व्हायचे आणि ते विचार साऱ्या सृष्टीला अनुकूल ठरले. तुकोबारायांच्या कथेमध्ये कीर्तनामध्ये छत्रपती शिवराय येऊन बसायचे आणि तुकोबारायांना समाधान वाटायचं आणि छत्रपती शिवरायांच्या वजनामुळे बसण्यामुळे त्या गावाला शोभा असायची, त्या कीर्तनाला शोभा असायची. आणि आज सुद्धा संतोषरावजी बांगर साहेब माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसले. आज माझ्या कीर्तनाची शोभा नसून गावाल्याची शोभा. विठ्ठल वेळ अतिशय थोडा आहे आणि थोड्या वेळामध्ये काल्याच्या प्रसंगाकडे आपल्याला वळायचं आहे. 33 कोटी देवदेवता एका गावामध्ये गेले. ते एक छोटंसं गाव निवडलं, आपल्या सिरसम सारखं छोटंसं गाव, आणि त्या गावाचं नाव आहे गोकुळ. अहोरात्र भजन, अहोरात्र भजन, 100% भजन. भजन केलं पाहिजे पण 100% भजन करावं. आपलं भजन 100% नाही. दूध उतू येतं ते किती टक्के तापल्यावर उतू येतं? 100% तापलं तर ते दूध उतू येतं. देव सुद्धा प्रगट होतो, परमात्मा सुद्धा प्रगट होतो. आज नाही आत्ता प्रगट होतो, पण किती टक्के भजन केल्यावर? 100% भजन केल्याच्या नंतर परमात्मा प्रगट होतो. आजही आमच्या बांगर साहेबाचं 100% भजन आहे. 100%. बघा, सकाळी नित्यनेम भगवान भोलेनाथाची आरती. आरती झाल्याशिवाय आमचे बांगर साहेब पाणी सुद्धा पित नाहीत. विठ्ठल ज्याच्या देव ताब्यात आहे त्याच्या समाज ताब्यात असतो. आणि आज ते खरे भक्तही आहेत आणि देशभक्तही आहेत. दोन्ही भक्त आहेत. कोण भक्त? ऐका सांगतो. ज्याच्या गाव ताब्यात आहे, ज्याच्या गाव ताब्यात आहे त्याने पाटील म्हणून घ्यावं. ज्याच्या सदस्य ताब्यात आहेत त्यांनी सरपंच म्हणून घ्यावं. ज्यांच्या नोकर ताब्यात आहे त्यांनी मालक म्हणून घ्यावं. ज्यांच्या मुलगा ताब्यात आहे त्यांनी बाप म्हणून घ्यावं. ज्याच्या बायको ताब्यात आहे त्यांनी नवरा म्हणून घ्यावं. आणि ज्यांच्या देव ताब्यात आहे आणि ज्यांच्या आखा समाजच ताब्यात आहे त्यांनीच भक्त म्हणून घ्यावं. विठ्ठल अहोरात्र भजन केलं आणि परमात्मा प्रगट झाले. कुठं झाले प्रगट? मथुरेत. मथुरेत प्रगट झाले. आणि मथुरेत प्रगट झाल्याच्या नंतर बघा, त्या दुष्ट कंसानं 6 लेकरं मारून टाकले. 7वा गर्भ जिराला आणि आता 8वा. तो 8वा आता प्रगट झालेला आहे. वसुदेव देवकीला भीती वाटत होती आणि वसुदेव देवकी चिंता करता येते, आता काय करावं? त्या दुष्ट कंसाने 6 बालकं मारले. आता या बाळाला सुद्धा तो जिवंत ठेवायचा नाही. डोळ्यामध्ये पाणी आलं, रडतायत वसुदेव देवकी. परमात्मा म्हणतात आता भिवू नका. आता नाभी नाभी नाभी. नाभी या शब्दाचा अर्थ, नाभी या शब्दाचा एक दुसरा अर्थ होतो, आपल्या शरीरामध्ये एक अवयव आहे नाभी. नाभीचा दुसरा शब्द होतो बेंबी. ज्यांनी बेंबीपासून भजन केलंय ना त्याचीच परमात्मा काळजी घेतो आणि त्यांचं संरक्षण करतो. तुम्ही बेंबीपासून भजन केलंय, आता तुम्ही भिवू नका. म्हणून नाभी नाभी नाभी. ज्यांचं भजन बेंबीपासून आहे त्यांचीच भगवान परमात्मा काळजी घेतो. आणि ज्यांचं भजन बेंबीपासून नाही त्याचं भजन सुद्धा नाही
मग त्याचं काय आहे? निस्ती बोंबा बोंब वेगळी आणि खरं भजन वेगळं. भिवू नका. नाभी नाभी नाभी. मी तुमचं संरक्षण करण्याकरता आलो. आता मी मरण्याकरता नाही आलो, मी या दुष्टांचा नाश करण्याकरता आलो. अजिबात घाबरू नका. सर्वांना धीर देत आहेत. काळजी करू नका. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात काळजी करायचं काम नाही. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. नंदाच्या मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे गोकुळामध्ये गेले. पाहता त्या मायेला इकडे घेऊन आले. परमात्मा आता दिवसेंदिवस वाढू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता बोलू लागले आणि बोलता बोलता खोड्या करू लागले. अनेक प्रकारच्या खोड्या कराव्यात भगवान परमात्म्याने. एक 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 घराने यशोदा मातेकडे यायला लागले. यशोदा मातेला खात्री पडली आणि यशोदा माता म्हणली, आता कृष्णा आता तू गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. ठीक आहे आई, रानात तर रानात. परमात्म्याने आपल्या गायी घेतल्या. गोधनी चारावया जातो शारंग पाणी. अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळून 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 सारे गोपाळ आता थकले. अंधीभार पोटी भूक काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. कोणाची शिळी आहे, कोणाची विटलेली आहे, कोणाची खारट आहे, कोणाची पुरट आहे. सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि परमात्म्याने काला केला. काला कुठं केला? वाळवंटामध्ये. वाळवंटामध्येच काला का? तर वाळवंट बरोबर आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. ज्या ठिकाणी काला करायचा आहे ते ठिकाण नीट असावं, ते ठिकाण उत्तम असावं आणि ते ठिकाण बरोबर असावं. तीनही ठिकाणं त्या ठिकाणी उचित आहेत आणि अशा ठिकाणी परमात्म्याने काला केला आणि साऱ्या गोपाळांना सुखी केलं. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लांबविले दुरी होतो तिघाची तुम्ही धारा घ्या रे दोहीच्या युगे 28 विटेवरी भावाई रघुमाई
पुंडलिकाच्या पीठी परब्रह्म तुळशी माळा गाळा आषाढी कार्तिकी साधू चंदन केशवाय नाम लो माधवाचे नाम लो हे